नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली अगं माझी जरा जपमाळ ओवून देशील का? तर सायली पूर्णाजींकडे पाहते आणि पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी तुम्ही असं का करताय? पूर्णाजी आश्चर्याने सायलीला म्हणतात, सायली अगं मी काय केलंय? तर सायली म्हणते, म्हणजे तुम्ही एवढ्यासाठी इथपर्यंत का आलात? मला आवाज द्यायचा होता ना, मी आले असते। तर पूर्णाजी सायलीला म्हणतात, तुला नक्की हेच विचारायचं होतं? तर सायली शांत होते आणि पूर्णाजींना म्हणते, नाही मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही गोळ्या घेतल्यात का? तर पूर्णाजी हसतच म्हणतात की हो मी गोळ्या घेतल्यात। सायली पूर्णाजींना म्हणते, का? तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, का म्हणजे? तर सायली म्हणू लागते, प्रतिमा आत्या ज्यावेळी मी पूर्णाजींसाठी तन्वी होते त्यावेळी त्या माझ्या हातून गोळ्या घ्यायच्या, परंतु जेव्हापासून मी त्यांच्यासाठी सायली आहे तर तेव्हापासून त्या माझ्या हातून गोळ्या घेतच नाही आहेत। म्हणजे त्यांना फक्त तन्वीच्या हातून गोळ्या हव्यात, सायलीच्या हातून नको आहेत। आता हे ऐकून पूर्णाजींना धक्काच बसतो। पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं बाई माझी नाचून रागवली वाटतं। अगं सायली अगं असं काहीच नाहीये, अगं तू कामात होतीस ना म्हणून मीच घेतल्या गोळ्या गं, बाकी काही नाही। तर सायली पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी एक वेळ तुम्ही मला तन्वीऐवजी सायली अशी हाक मारली तरी काहीच हरकत नाही, परंतु आता तुम्ही मला नात न म्हणता नाचून असं वागवायला लागलात का? आता सायलीला खूप वाईट वाटत असतं। आता सायली पूर्णाजींना प्रश्न करत म्हणते, तुमच्यात आणि तन्वीमध्ये जे नातं होतं तेच नातं तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये का असू शकत नाही? तर पूर्णाजी सायलीला म्हणतात, नाही बाळा तसं काही नाहीये, आपलं नातं सुद्धा अगदी तसंच आहे। तर सायली पूर्णाजींना म्हणते, नाही पूर्णाजी तुमच्यामध्ये आणि तन्वीमध्ये जे नातं होतं ते जगावेगळं होतं, ते नातं कुठेच सापडू शकत नाही। पण गेले काही दिवस ते नातं तुमचं आणि माझं अगदी तसंच निर्माण झालं होतं आणि मला ते आवडूही लागलं होतं। पण आज मी तन्वी नाही आहे, पण आपल्यामध्ये असणारं नातं कुठेतरी संपणार तर नाही ना? सायलीच्या मनातील ही भीती पूर्णाजी नष्ट करत सायलीला म्हणतात, बिलकुल नाही, अजिबात काळजी करू नकोस। मी जरी तुला सायली अशी हाक मारली तरी सुद्धा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणारं नातं हे तन्वी आणि पूर्णाजी असंच असणार आहे। मग तर झालं। आता हे ऐकताच सायली खूप खुश होते। तर पूर्णाजी प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा तू आहेस ना, मी जरा रूममध्ये जाते आणि पोती वाचते। तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो मी आहे। पूर्णाजी आता त्यांच्या रूमच्या दिशेने निघून जातात। तर आता सायली खूप खुश असते। प्रतिमा आत्या सायलीकडे पाहतात आणि सायलीला आवाज देत म्हणतात, सायली आता पूर्णाजी तुला तन्वी अशी हाक मारत नाहीत हे तुला आवडत नाहीये का? तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, नाही प्रतिमा आत्या तसं नाहीये, परंतु प्रतिमा आत्या एक गोष्ट मात्र नक्की की पूर्णाजी आणि तन्वी यांचं जे नातं होतं ते मात्र मला खूप आवडतं आणि म्हणूनच मला असं वाटते की माझं आणि पूर्णाजींचं सुद्धा नातं तसंच असावं। तसं नातं असेल तर काय हरकत आहे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, खरंच, पण एक सांगू का, तन्वी आणि पूर्णाजी यांचं नातं हे अगदी हेवा वाटण्यासारखंच होतं। तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, खरंच मला तर या नात्याचा हेवा वाटतोच, पण कधी कधी असं वाटतं मीच जर तन्वी असते तर किती बरं झालं असतं। तर प्रतिमा आत्या सायलीच्या या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, अगं तू आहेसच आमची तन्वी। असं म्हणत आता प्रतिमा आत्या सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सायलीला म्हणतात, तू सुद्धा आमच्यासाठी आमच्या तन्वीसारखीच आहेस, अगदी तन्वी। असं म्हणतात सायली खूप खुश होते। तर विमलताई सायलीसाठी आणि प्रतिमा आत्यांसाठी सरबत घेऊन येतात, पण सायली मात्र विचारांमध्ये हरवून गेलेली असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सर्वच जण कोर्टात पोहोचलेले असतात, कल्पनाताई, सायली आणि अस्मिता। तर दुसरीकडे सचिन आपल्या वकिलांना घेऊन कोर्टात आलेला असतो। अर्जुन वगैरे सर्वच जण कोर्टात असतात आणि त्याचवेळी जज साहेब येत आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करायला सांगत अर्जुनला त्याचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात। अर्जुन आपलं स्टेटमेंट देत कोर्टासमोर जज साहेबांसमोर सांगू लागतो की माझे असशील म्हणजेच अस्मिता दीक्षित यांनी कोर्टासमोर डिवोर्स फाईल केलेली आहे। कारण अगदी सिंपल आहे, अस्मिता दीक्षित यांचा नवरा म्हणजे सचिन दीक्षित हा जरी विवाहित असला तरी त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत। आत्तापर्यंत अस्मिता दीक्षित यांना तो वारंवार फसवत आलेला आहे। त्या दोघांचंही लग्न झालेलं असताना सुद्धा सचिन दीक्षित याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि म्हणूनच अस्मिता दीक्षित यांनी कोर्टात डिवोर्स फाईल केलेला आहे। असं म्हणत आता अर्जुनने कोर्टासमोर जज साहेबांसमोर फाईल ठेवलेली असते आणि म्हणू लागतो, या सगळ्याचे हे पुरावे आहेत। अर्जुनने आपलं स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेलं असतं।
त्यात अर्जुनने आता कोर्टासमोर हे सिद्ध केलेलं असतं की सचिन आणि साक्षी शिकरे यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. साक्षी शिकरे आणि सचिन यांना अस्मिताने एकत्र पाहिलेलं असतं. त्यानंतर अर्जुनने सुद्धा वारंवार त्यांना पाहिलेलं असतं. हॉटेलमध्ये साक्षी आणि सचिन एकत्र असताना सायलीने पाहिलेलं असतं आणि त्यावेळी सायलीने आपल्याकडे पुरावा म्हणून त्यांचा फोटोही काढून ठेवलेला असतो. आणि आता हा पुरावा, सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेला असतो. अर्जुन पुढे आपलं स्टेटमेंट देत म्हणतो की सचिन दीक्षित यांनी स्वतःहून मान्य केलं आहे, त्यांनी कबूल केलं आहे की हो, साक्षी शिकरे यांच्यासोबत त्यांचे संबंध आहेत आणि याचे साक्षीदार प्रताप सुभेदार आहेत. आणि म्हणूनच कोर्टात मला प्रताप सुभेदार यांना साक्षीदार म्हणून घेऊन येण्याची परवानगी मिळावी. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. आता अर्जुनने प्रतापराव सुभेदार यांना सुद्धा कोर्टात हजर केलेलं असतं. आता प्रतापराव विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, हे बघा प्रतापराव, मला सांगा की सचिन दीक्षितबद्दल तुम्ही काय सांगाल. तर प्रतापराव सचिनच्या विरुद्ध साक्ष देत म्हणतात, माझी मुलगी अस्मिता दीक्षित, अस्मिता सुभेदार, हिला सचिन दीक्षित याने खूप छळलं आहे, खूप मानसिक त्रास दिला आहे. साक्षी शिकरे हिच्यासोबत त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि हे आम्हा सगळ्यांसमोर त्याने कबूल केलं होतं. आता सर्वांना तो क्षण आठवू लागतो. सचिनने सर्वांसमोर कबूल केलेलं होतं की हो, साक्षी शिकरे आणि माझे संबंध आहेत. परंतु त्यावेळी सचिनने बनाव करत सर्वांना सांगितलेलं असतं, मुळात ती साक्षी शिकरे आहे हे मला माहीतच नव्हतं. खरं तर मी कबूल करतो की हो, मी वाहत गेलो, मी तिच्या प्रेमात पडलो, पण माझी ही सगळ्यात मोठी चूक होती. तर प्रतापराव पुढे म्हणतात की हे ज्यावेळी सगळं माझ्या मुलीला कळलं त्यावेळी तिला मानसिक धक्का बसला होता, तिला खूप मनस्ताप झाला होता. तर प्रतापरावांचं स्टेटमेंट पूर्ण होताच अर्जुन प्रतापरावांना म्हणतो, थँक्यू, तुम्ही जाऊ शकता. तर त्यानंतर अर्जुन आपल्या स्टेटमेंटला सुरुवात करतो आणि जज साहेबांना म्हणू लागतो, यानंतर मला पुढचा साक्षीदार म्हणून कोर्टात मी सायली सुभेदार यांना बोलावण्याची परवानगी मिळावी. तर जज साहेब परवानगी देताच आता सायली विटनेस बॉक्समध्ये येते. तर त्यावेळी अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, मी सायली सुभेदार, सचिन दीक्षित आणि अस्मिता दीक्षित यांच्या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल. तर त्यावेळी साक्षी आपलं स्टेटमेंट देत म्हणते, कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोशी वागू नये असं वागले आहेत सचिन दीक्षित आपल्या बायकोशी म्हणजेच अस्मिताशी. सायली पुढे म्हणते, अस्मिता यांना सगळा प्रकार माहीत असताना सुद्धा सचिन दीक्षित वारंवार ही गोष्ट नाकारत राहिलेत की नाही, मी असं काहीही केलं नाही. परंतु एका पॉईंटला त्यांनी सत्य कबूल केलं आणि म्हणालेत की हो, माझे आहेत, साक्षी शिकरेसोबत माझे संबंध आहेत. आता सायलीने आपली साक्ष दिलेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही जाऊ शकता. तर त्यानंतर अर्जुन कोर्टाची परवानगी मागत पुढे म्हणतो, यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार म्हणजेच अस्मिता दीक्षित यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी. तर जज साहेब आता परवानगी देताच अस्मिता विटनेस बॉक्समध्ये येते. तर त्यावेळी अर्जुन अस्मिताला प्रश्न करत म्हणतो, मिसेस अस्मिता दीक्षित, मला एक सांगा की सचिन आणि साक्षी शिकरे यांच्या नात्याबद्दल तुम्हाला माहीत होतं का. तर आता अस्मिता कोर्टासमोर सत्य सांगत म्हणते की हो, 1-2 वेळा सचिनला मी एका मुलीसोबत पाहिलं होतं. मनात शंका येऊन सुद्धा मी माझ्या मनातल्या गोष्टी मनातच दाबून ठेवल्या होत्या. सचिन मला म्हणाला की माझ्याकडे पैसे नाही आहेत, परंतु माझ्याकडे पैसे होते आणि म्हणूनच मी त्याला पैशाची मदत केली. पण त्यानंतर हेच सिद्ध झालं की अजूनही सचिन त्या मुलीसोबत आहे, त्या मुलीसोबत अजूनही त्याचे संबंध आहेत. आणि त्यानंतर आम्हाला कळालं की ती मुलगी कोण आहे आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरेच होती. असो, परंतु मी प्रेग्नेंट असताना सचिन माझ्यासोबत नव्हता, प्रेग्नेन्सीच्या काळातही तो माझ्यासोबत नव्हता आणि डिलिव्हरीच्या वेळीसुद्धा नव्हता. मला बाळ झालं त्यानंतरसुद्धा सचिनला माझ्यामध्ये आणि बाळामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं, असा नवरा असण्यापेक्षा नसलेलाच बरा. त्यामुळे कोर्टाला माझी विनंती आहे की मला लवकरात लवकर डिवोर्स मिळावा. आता अस्मिताने कोर्टासमोर सचिनपासून सुटका मिळवण्यासाठी, डिवोर्स मिळवण्यासाठी विनंती केलेली असते. आता अस्मिताचं स्टेटमेंट पूर्ण होताच अर्जुन अस्मिताला जायला सांगतो आणि आता अर्जुनचं स्टेटमेंटही पूर्ण झालेलं असतं. तर त्यानंतर जज साहेब ॲडव्होकेट जाधव यांना त्यांचं स्टेटमेंट द्यायला सांगतात. आता ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट द्यायला उभं राहणार, परंतु त्याच वेळी आता सचिन जज साहेबांना विनंती करत म्हणतो की त्या अगोदर मला काहीतरी बोलायचं आहे.
तर जज साहेब सचिनला बोलण्याची परवानगी देतात. आता सचिन विटनेस बॉक्समध्ये येत नाटक करत म्हणतो, मी मान्य करतो की माझ्या हातूनही काही चुका झाल्यात, परंतु मी ज्यावेळी कॅनडामध्ये होतो त्यावेळी माझी बायको अस्मिता माझ्यासोबत नव्हती. तिने भारतात आपल्या माहेरी राहण्याचं पसंत केलं होतं आणि ती भारतात आपल्या माहेरीच राहत होती. मी एकटा कॅनडामध्ये राहत होतो, परंतु त्यावेळी मी काहीच बोललो नाही. पण ज्यावेळी मी भारतात आलो त्यावेळीसुद्धा मी तिला सासरी राहण्याची विनंती केली, पण तेव्हासुद्धा ती सासरी यायला तयारच नव्हती. आणि या सगळ्यामध्ये मी एकटा पडलो आणि या एकटेपणातच माझी एका मुलीसोबत मैत्री झाली. माझा पाय घसरला, मी मान्य करतो, परंतु त्यानंतर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. माझ्या लक्षात आलं की मी चुकतोय. माझी बायको कशीही असली तरीसुद्धा नवऱ्याचं कर्तव्य मला विसरून चालणार नाही. शेवटी ती माझी बायको आहे आणि नवरा म्हणून माझंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहेच. आणि या सगळ्याची जाणीव ज्यावेळी मला झाली त्यावेळी मी माझं अफेअर संपवून टाकलं. त्यानंतर मी माझ्या सगळ्या सासरच्या माणसांसमोरही माझं अफेअर कबूलही केलं. माझी चूक मी मान्य केली. मी या सगळ्यांची माफी तर मागितली, सुधारण्याची संधीही मागितली, परंतु त्यानंतर हे सर्वजण त्यांच्या मनाला येईल तशीच मला वागणूक देत राहिलेत. कधीच त्यांनी मला या सगळ्या गोष्टीसाठी माफ केलं नाही. एवढंच नाही तर त्यांनी अस्मिताला फूस लावली. माझ्याबद्दल नको नको ते तिच्या डोक्यात भरवलं. माझ्याबद्दल वाईट साईट विचार तिच्या मनात भरवून दिलेत. विरुद्ध त्यांनी अस्मिताला भडकवलं. माझ्या विरुद्ध तिला उभं केलं. माझ्या डोक्यावर जे कर्ज होतं आणि हे सगळं काही माझ्या सासरच्यांना अजिबात आवडत नव्हतं. ते त्यांना खूपच होतं. पण ज्यावेळी माझा परदेशात जॉब होता, माझ्याकडे खूप पैसा होता, त्यावेळी त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माझा जॉब गेला, माझ्याकडे पैसे नव्हते, त्यावेळी मात्र त्यांनी अस्मिताला माझ्या विरुद्ध भडकवलं. त्यांनी अस्मिताला हे सांगितलं की ज्याच्याकडे पैसाही नाही आहे ना जॉब नाही आहे त्याची तुझा नवरा म्हणून राहण्याची अजिबातच लायकी नाही आहे. आता सचिन हे सगळं काही खोटं बोलत असतो, हे सगळ्यांनाच माहीत असतं. आता सचिनचं हे बोलणं ऐकून इकडे कल्पनाताई आणि अस्मिताला धक्काच बसतो. आता अर्जुनही खूप भडकलेला असतो. अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अस्मिता दीक्षित यांना कोणीही भडकवलेलं नाही. तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध तिला कोणी भडकवलंही नाही आहे किंवा सचिन दीक्षित यांचे साक्षी शिकरे यांच्यासोबत असलेले संबंधही संपलेले नाहीत. आता हे सगळं काही सचिन दीक्षित खोटं बोलत आहेत. हा माणूस खोटं बोलतोय, कोर्टाची दिशाभूल करतोय. आता सचिन नाटक करत अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे तू मला बोलू का देत नाहीयेस. परंतु अर्जुन काही बोलणार तर जज साहेब अर्जुनला थांबवत म्हणतात, सचिन दीक्षित यांना त्यांचं स्टेटमेंट पूर्ण करू देत. त्यामुळे आता अर्जुनलाही पुढे काही बोलता येत नाही. आता सचिन नाटक करत जज साहेबांना म्हणतो, थँक्यू सो मच सर. तर त्यानंतर अर्जुन आपलं स्टेटमेंट देत पुढे म्हणू लागतो की हळूहळू अस्मिता माझ्याशी तुटक वागू लागली. आता हे सगळं काही ऐकून अस्मिताचाही संताप होत असतो, परंतु सचिन विश्वास संपादन करण्यासाठी हे सगळं काही नाटक करत असतो. आणि सचिन पुढे म्हणू लागतो, अस्मिता दीक्षित यांनी तर पुढे माझ्यासोबत खूप घाणेरडी प्रतारणा केली. माझ्यावर सूड उगवण्यासाठी त्यांनी स्वतःचं अफेअर चालू केलं आणि ते सुद्धा अशा व्यक्तीसोबत ज्याला ती चार चौघात आपला भाऊ मानते, अशा व्यक्तीसोबत तिचं अफेअर चालू आहे. आता हे ऐकून चैतन्याला धक्काच बसतो. अर्जुनचाही खूप संताप होत असतो. सचिन हे सगळं काही नाटक करत आहे हे सगळ्यांच्याच लक्षात येत असतं, परंतु सचिनला त्याचं स्टेटमेंट देण्याची संधी मिळाल्यामुळे सचिनने या सगळ्यामध्ये आता चैतन्यालाही अडकवलेलं असतं. आता सचिन रडण्याचं नाटक करत म्हणतो की ती व्यक्ती म्हणजेच हा चैतन्य गडकरी. आता सचिन पुढे म्हणतो, त्या व्यक्तीसोबत तिने अनैतिक संबंध असं म्हणत त्याला खूप वाईट वाटत आहे. हे सगळं काही दाखवून देण्याचा तो प्रयत्न करत असतो. सचिन नाटक करत म्हणतो, खरंच शी मला बोलतानाही खूप लाज वाटते. आता मात्र अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा माणूस माझ्या बहिणीची आणि ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत अर्जुन पुढे काही बोलणार, परंतु त्यावेळी सचिन जजसाहेबांना म्हणू लागतो, यांच्या अनैतिक संबंधाबद्दलचे माझ्याकडे पुरावे आहेत. आता अर्जुनला जजसाहेब काहीच बोलू देत नाहीत आणि म्हणू लागतात, सचिन दीक्षित तुम्ही तुमच्याकडे असणारे पुरावे कोर्टासमोर सादर करू शकता. तर सचिन म्हणू लागतो, माझ्याकडे असंख्य पुरावे आहेत जजसाहेब, परंतु त्या अगोदर मला एक पेनड्राईव्ह तुमच्यासमोर सादर करायचा आहे. असं म्हणत आता ॲडव्होकेट इथे कोर्टात पेनड्राईव्ह सादर करतात.
आता त्या पेनड्राईव्हमधील व्हिडिओ ज्यावेळी कोर्टात सादर केला जातो त्यावेळी अस्मिताला धक्काच बसतो, कारण अस्मिता आणि चैतन्य कॅफेमध्ये गेलेले असताना त्यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचाच व्हिडिओ सचिनने सादर केलेला असतो. आता अस्मिताला ते पाहून धक्काच बसतो, परंतु अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड, अस्मिता दीक्षित आणि चैतन्य गडकरी अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. यांचं नातं अगदी बहीण भावासारखंच आहे. ते दोघेही मानलेले बहीण भाऊ आहेत आणि याबद्दलच साक्ष देण्यासाठी मी कोर्टात पुन्हा एकदा प्रतापराव सुभेदार आणि सायली सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागत आहे. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. तर आता अर्जुनने प्रतापराव सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. आता अर्जुन प्रतापराव सुभेदार यांना प्रश्न करत म्हणतो की चैतन्य गडकरी आणि अस्मिता सुभेदार, अस्मिता दीक्षित यांच्या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर प्रतापराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, चैतन्य गडकरी हा माझ्या मुलाचा मित्र आणि त्याचं अगदी लहान असल्यापासूनच आमच्या घरी येणं जाणं आहे. तेव्हापासून अस्मिता चैतन्यला त्याचा भाऊ मानते. त्या दोघांमध्ये बहीण भावाचं नातं आहे. तर त्यावेळी अर्जुन आता जज साहेबांना तो पॉईंट घ्यायला सांगतो आणि म्हणू लागतो, पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड. तर त्यानंतर प्रतापरावांना अर्जुन जायला सांगतो आणि त्यानंतर जज साहेबांना अर्जुन म्हणू लागतो की यानंतर मला विटनेस बॉक्समध्ये सायली सुभेदार यांना बोलावण्याची परवानगी मिळावी. तर आता जज साहेब परवानगी देताच सायली विटनेस बॉक्समध्ये आलेली असते. तर अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, मिस सायली सुभेदार, तुम्ही चैतन्य गडकरी यांच्याबद्दल काय सांगाल? तर आता सायली सत्य सर्वांसमोर आणत म्हणते की हो, चैतन्य गडकरी यांना मी ओळखते. खरं तर ते माझे दीर आहेत, अगदी माझ्या भावासारखे आहेत. माझ्या नंदेचं म्हणजेच अस्मिता दीक्षित यांचं आणि चैतन्य गडकरी यांचं नातं अगदी भाव बहिणीचं नातं आहे, अगदी पवित्र नातं आहे असं म्हणत आता सायलीने सुद्धा कोर्टासमोर स्टेटमेंट देत चैतन्य आणि अस्मिता यांच्या नात्याबद्दल पवित्रता कोर्टात सादर केलेली असते. आता अर्जुनचं स्टेटमेंट पूर्ण झालेलं असतं. आता पुन्हा एकदा सचिन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, या दोघांची साक्ष काय ऐकताय तुम्ही जज साहेब? खरं तर या सगळ्यांचीच फूस आहे चैतन्य आणि अस्मिता यांच्या नात्याला. या घरातील सगळ्यांच्या देखत ते एकमेकांना भेटतात. तासन तास ते अस्मिताच्या बेडरूममध्ये असतात. आता हे सगळं काही चैतन्यालाही सहन होत नसतं. तर सचिन पुढे म्हणू लागतो, आणि म्हणूनच या सगळ्याबद्दल मी जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. नुकताच मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी ते मला काय काय बोलले या सगळ्याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि त्याचाच अजून एक व्हिडिओ असं म्हणत पुन्हा एकदा अजून एक पेनड्राईव्ह सचिनने कोर्टासमोर सादर केलेला असतो. त्यामध्ये सायली म्हणालेली असते, खरं तर सचिन भाऊजी, अहो तुमचा घटस्फोट म्हणजे आनंद साजरी करण्याचीच गोष्ट आहे. खरं तर अस्मिताताईंच्या आयुष्यातून तुम्ही निघून जाताय ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तर अस्मिता म्हणालेली असते, कारण मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचंच नाही. तर सायली म्हणते की अस्मिता, आता तर या माणसाला अजिबातच सोडायचं नाही. खरं तर अस्मिता आता या माणसाकडून इतकी पोटगी घेणार की कधीच बाळाला काहीच कमी पडायला नको. आता हे सगळं काही सचिनने या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो कोर्टात आपल्यासाठी पुरावा म्हणून वापरलेला असतो. आणि दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण रागाने सचिनकडे पाहतात. सचिनची ही खेळी सर्वांच्या लक्षात येते. तर कल्पनाताई विचार करत म्हणतात, एवढा मोठा प्लॅन सचिनने हा व्हिडिओ कधी काढला असेल? तर प्रतापराव म्हणतात, खूप आतल्या गाठीचा आहे तो, म्हणूनच त्याने हा प्लॅन कधी केला, आपला हा व्हिडिओ त्याने कधी काढला हे आपल्यालाही कळालं नाही. तर आता सचिन कोर्टासमोर आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, या सगळ्यांना माझ्याकडून पैसा उकळायचा होता, भरमसाठ पोटगी घ्यायची होती आणि म्हणूनच त्यांनी माझ्या बायकोला भडकवलं. या सगळ्यांच्या नादाला लागून माझी बायको अस्मिता दीक्षित यांनी स्वतःच्या सासू सासऱ्यांची कधी सेवा देखील केली नाही. आता हे सगळं ऐकून अस्मिताला धक्का बसत असतो. तर सचिन पुढे म्हणतो, माझी अशी खूप इच्छा होती, खरं तर अस्मीची सुद्धा इच्छा होती की आपण आपल्या घरी राहूयात, परंतु तिच्या आईवडिलांनी हे कधी तिला करूच दिलं नाही. या सगळ्यापासून त्यांनी तिला प्रत्येक वेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. सचिन पुढे म्हणतो की माझे आईबाबा सारखे तिला सांगायचे, अगं ये आपल्या घरी राहा, आमच्या सोबत राहा, परंतु ती कधीच ऐकली नाही आणि या सगळ्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत असं म्हणत आता सचिन पुढचा पुरावा कोर्टामध्ये सादर करतो. आता सचिनने एक फाईल कोर्टासमोर सादर केलेली असते. तर चैतन्य अर्जुनला म्हणू लागतो, हा सचिन सगळ्यात तयारीनिशी आला आहे. अर्जुन म्हणतो की हो, हे सगळे पुरावे तो कोर्टात घेऊन येईल, हे सगळं काही तो सादर करेल असं मला वाटलंही नव्हतं,
परंतु आता सचिनने जो काही ड्रामा केलाय ना, त्यामुळे कोर्टासमोर हेच सिद्ध होऊ शकतं की खरंच सचिनवरच अन्याय झाला आहे. तर जज साहेब आपला निकाल देत म्हणतात, खरं तर आता सगळे साक्षी पुरावे पाहता असं दिसून येत आहे की चुका ही दोन्ही बाजूकडून झाल्या आहेत, दोघांकडूनही चुका घडल्या आहेत. आणि खरंच अस्मिता दीक्षित यांना जर घरच्यांनी भडकावलं असेल तर त्याची कसून तपासणी करावी लागेल. आता यासाठी सचिन होकार देतो. तर त्यानंतर जजसाहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला सचिन दीक्षित यांची उलट तपासणी घ्यायची आहे का? तर त्यावेळी अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, नाही मिलॉर्ड. आता हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. परंतु सचिनचे ॲडव्होकेट जाधव आता जज साहेबांकडे विनंती करत म्हणतात की मिलॉर्ड, मला अस्मिता दीक्षित यांची उलट तपासणी घ्यायची आहे. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. तर आता अस्मिता विटनेस बॉक्समध्ये येताच ॲडव्होकेट जाधव अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही चैतन्य गडकरींसोबत कॅफेमध्ये गेला होता का? तर अस्मिता कबूल करत म्हणते की हो, पण कारण? तर त्यावेळी ॲडव्होकेट जाधव म्हणू लागतात, मी कारण विचारलं नाही, परंतु चैतन्य गडकरी यांच्यासोबतची मैत्री टिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे म्हणजेच सचिन दीक्षित यांच्याकडे दुर्लक्ष करत होता, हे मात्र नक्की. तर अस्मिता म्हणू लागते, अजिबात नाही. तर ॲडव्होकेट जाधव म्हणू लागतात, मग आता जो व्हिडिओ तुमच्या घरचे जे बोलले ते खोटं आहे का? तर अस्मिता काहीच बोलत नाही. तर आता जजसाहेब कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतात की अस्मिता दीक्षित यांचे विवाहबाह्य संबंध आहेत, त्यांनी चैतन्य गडकरी यांच्यासोबत ठेवलेले संबंध हे खरे आहेत, हे सिद्ध होत आहे. आणि म्हणूनच त्यांनी माझ्या अश्विलाकडे सचिन दीक्षित यांच्याकडे डिवोर्स मागितला आहे. एवढंच काय, तर भरपूर पोटगीही मागितली आहे. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाने आता हात कापून घेण्याचं नाटक केलेलं असतं. तर त्यावेळी आता तिथे असणारे जेलमध्ये सर्वच जण घाबरून जातात आणि म्हणू लागतात, हिच्या घरच्यांना कळवायला हवं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरचे सर्वच जण घरी आलेले असतात. अर्जुन म्हणू लागतो, सचिन एवढा नीचपणा करेल हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. तर सायली म्हणू लागते, परंतु याचा अर्थ ते जिंकले असं होत नाही, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तर त्याचवेळी कल्पनाताईंना फोन आलेला असतो आणि फोनवरचं बोलणं ऐकून कल्पनाताईंना धक्काच बसतो. आता प्रियाचं हे वागणं खोटं आहे, तिने हे नाटक केलेलं आहे, हे आता सायली सिद्ध करू शकेल का? आणि अस्मिता निर्दोष आहे हे कशा प्रकारे सिद्ध होईल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.